भाऊ, भाजपचे काल नेते पदाधिकारी सोबत दिसले. नवनीत राणांच्या, रवी राणांच्या निवडणुकीत ते प्रचार करतील. त्याला त्यांनी काय करावं नाही करावं, किती लाचारी पत्करावी कार्यकर्ता म्हणून. पक्ष जेव्हा कार्यकर्त्याचा विचार करत नाही तेव्हा कार्यकर्त्यांनी पक्षाचा विचार काही क्षणापुरता करू नये. तसंही 400 के पार आहे, त्याच्यानं एक सीट गेली तर काही फरक पडणार नाही. 300 खासदार आले तरी सत्ता बसतंच मोदी साहेबाची. तर एक दिन लावा, हा अतिरेक थांबवा. वाटते भाजपच्या कार्यकर्त्यालाही मी विनंती करेल, अब की बार 400 के पार, तर एक दोन सीटा गेल्या अशा या मस्तीत आलेल्या घालवा यांना. भाजप स्थानिक कार्यकर्त्यांना विचारात घेत नाही का? रवी राणा सातत्यानं म्हणायची की केंद्रीय नेतृत्वांकडनं संधी दिली जात आहेत. स्थानिक भाजपचा विरोध होता, परंतु अमित शहा असतील, मोदी यांनी उमेदवारी जाहीर केली. मला असं वाटतं का मोठ्या माणसाचे मोठ्या विषय असतात, ते आपण इथं बोलू नये, ते चांगलं पण नाही आहे. आणि त्यांना उमेदवारी भेटली. पहिली तर गोष्ट अशी आहे का जातीच्या बाबतीत एक मोठा गुन्हेगार म्हणून त्या उमेदवाराकडे पाहिलं जातं, ज्यांनी सगळं डमी कागदपत्र लावून सगळ्या पद्धतीची फसवणूकच देशाची केलेली आहे. ना संविधान आहे ना स्वाभिमान आहे. आणि अशा उमेदवारांना उमेदवारी देऊन तुम्ही पुन्हा हे दाखवून दिलं का हम करे सो कायदा, आम्ही म्हणाल ते, लोकशाही संपली देशातली, असं पुन्हा चित्र स्पष्ट झालेलं आहे. तुम्ही आता काय निर्णय घेणार आहेत? महायुतीतनं उमेदवारी नवनीत राणांना दिलेली आहे, तुम्ही महायुतीसोबत असणार की वेगळा काही निर्णय घेणार? इथे गुलाल आमच्या अंगावर पडला पाहिजे, लोकांच्या स्वाभिमानाचा गुलाल, अभिमानाचा गुलाल, संविधानाला वाचवणारा गुलाल, हा गुलाल आमच्या अंगावर पडला पाहिजे. या पद्धतीनं आम्ही तयारीला लागलो आहे. सुप्रीम कोर्टात निकाल अजून लागायचा आहे, निकालाची प्रतीक्षा आणि असं असताना भाजपने उमेदवारी जाहीर केली. आता काय निकाल लागायचा राहिला आहे? हा निकाल लागला म्हणजे सुप्रीम कोर्ट निकाल लागला असं झालं आहे. आता ती निकालाची प्रत पक्ष कार्यालयातून न्यायालयात गेली नाही पाहिजे, एवढ्याच अपेक्षा राहिल्या शिल्लक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.